वेलकम बॅक टू न्यू व्लॉग गाइस. आज बर्थडे डेकोरेशनची ऑर्डर होती. आवरलं पटकन आणि निघालो भाई. उशीर नको व्हावा म्हणून घेतला ना भाऊ एका साईडला मटेरियल ठेवून. मस्त चहा बनवला. म्हटलं घेऊ पटापटा पिऊन. मग काय घेतला ना पटापटा पिऊन. एक टाइम जेवायला नको पण चहा तर पाहिजेलच. काय मस्त चहा होता यार. मग काय आलो लोकेशन वर आणि झालो सुरू. बसलो ना फुगे फुगवायला. क्लायंटला 7 पर्यंत रेडी पाहिजे होतं. म्हटलं घेऊ पटापटा आवरून. क्लायंट आपली फ्रेंडच होती पण म्हटलं नको, काम तर परफेक्ट करायचं आणि ते पण टाइमावर. एका साइडला माझा भाऊ रिंग लावत होता आणि दुसऱ्या साइडला मी आणि माझी बायको फुगे फुगत होतो. मग कसं आहे आपलं काम. थीम तर वेस्टर्न बलून डेकोरेशनची होती म्हणून छोटे मोठे बलून फुगावे लागत होते. बायकोला थोडं कठीण जात होतं. म्हंटल मी आहे ना घेऊ करू. मग काय वाढवला ना भाऊ स्पीड हातांचा. म्हंटल हो उशीर नको. घेतले ना मग सर्व बलून फुगवून. माझं बघून भाऊ पण सुरू झाला एकदम फास्ट. अर्धी तर झाली होती, अर्धीच बाकी होती. म्हंटल घ्या करून, तोपर्यंत घेतो मी दुसरा सेटअप लावायला. एक नंबर दिसत होती. म्हंटल पूर्ण झालं होतं काय दिसेल यार. त्यांचं काम तर ते परफेक्ट करत होते. मग मी पण घेतलं माझं काम करू. कसं आहे मग लाईट्स वगैरे लावल्यानंतर तर काय दिसत होतं यार एकच नंबर. क्लायंटला यायला थोडा वेळ होता. म्हटलं घेऊ फोटोज व्हिडिओज काढू. खरंच खूप मस्त दिसत होतं डेकोरेशन. तुम्हाला पण जर बलून डेकोरेशन, फ्लावर डेकोरेशन, कार डेकोरेशन, इतर कोणते डेकोरेशन तुम्हाला करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मग काय घेतली ना भाऊ एक सेल्फी काढून. कामानिमित्त बाहेर आलेलो होतो. म्हटलं घेऊ फॅमिली सोबत पण एक सेल्फी काढून. घेतला सेल्फी काढून, पॅकअप केलं आणि निघालो. 2 व्हीलरवर फिरण्याची मजाच वेगळी असते. कसली मजा. सगळे रस्ते खोदून ठेवले का घरी गेल्यावर घरचे ओळखत नाही. जाऊ द्या तो विषय. पण आमच्या मॅडम वेगळ्याच मूड मध्ये होते. लाईक हम बने तुम बने एक दूजे के लिए. पिझ्झा बेसची ऑर्डर दिलेली होती. मग आलो बेकरी. त्यानंतर अमित फूड्स मध्ये आलो. किचनचं मटेरियल घेतलं. काढला ना मग आपला पांढरा घोडा. मस्त गाण्या लावल्या आणि एक नंबर मजा येत होती यार. महिंद्राचे स्पीकर वाईप देऊन टाक. मैत्रिणीचे कॉल येत होते म्हणून लवकर पोहोचावं लागले. संस्कृती हॉटेलचा एम्बियन्स तर काय बनवला. म्हणजे असं जाणवतच नाही की आपण एका हॉटेलला आलो. असं वाटतं की आपण एका गावात चाललो. प्लेस तर खरंच खूप छान बनवली त्यांनी. एम्बियन्स तर खरंच खूप मस्त आहे यांचं. हॉटेलला तर आलो पण ज्यांना भेटायचं होतं तेच सापडत नव्हते. मग काय कॉल वगैरे केला आणि भेटलो. वा माझा मित्र आहे, सूप खातोय. पहिल्यांदा हॉटेलमध्ये आणलंय. तुम्ही बघू शकता एकदम भारी आहे. गरम आहे बरं का. माणूस कसा झाला तुझा शूट. खूप छान. अच्छा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, चुलीवरची भाकर खाण्याची मजा आहे ना ती कुठंच नाही. पण हा माझा मित्र पाहिला का सूप पिऊन दिवस काढून राहिला. अबा अबा असतो हे बघा. मी बाई तिचं नाव आहे. मी जा व्लॉग मध्ये नाही आली ऋषी. हा मला स्नॅप काढून ब्लॉग काढतो. काय जो व्लॉग मध्ये नाही आली तर फोन पुढे हा तू सगळे तू अशी चकण्यासारखी वरती का बघ कॅमेऱ्यात बघ ना. आज तो ज्याचा बर्थडे होता. हाय कर. हाय. हॅपी बर्थडे. जेवण तर झालं. म्हटलं थोडं फिरून यावा. खूप काही बघण्यासारख्या गोष्टी होत्या. बघून झाल्या मग वाइंड अप करायला घेतलं. मित्र होता जोडीला. मित्रांनी पण मदत केली. भाई कोणत्या धुंदीत होतो काय माहिती. व्हिडिओ काढण्यासाठी मी त्याला टॉर्च लावलं. गाडीमध्ये एवढे 2 मोठे लाईट असून जाऊ द्या काय बोलणार आता. वातावरण तर एक नंबर झालं होतं यार. घेतली मग एक छोटी क्लिप काढून. कसा वाटला मग व्लॉग गाईस. आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. भेटू मग पुढच्या व्लॉग मध्ये. जय श्रीराम.